तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये इयत्ता 9वीतील भाग 1 मधील घटक संचातील उपघटक 1.3 मधील प्रश्न क्रमांक 4 ते 7 याचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 7 या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 30 मधील प्रश्न क्रमांक 3 मधील दुसरा प्रश्न क्रमांक शेवटचं थोडं राहून गेल्यामुळे याला परत आपण रिपीट करूया. तर हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3 मधील दुसरा, याला लिहून घेऊया. इथे आहे विश्वसंच यू बरोबर आहे 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 हे विश्वसंचाचे घटक आहेत. आणि पी चे घटक आहेत पी बरोबर 1 3 7 10 1 3 7 10. तर याच्यामध्ये आपल्याला पडताळा घ्यायचा आहे पी डॅश चा जो डॅश आहे, म्हणजे पी चा पूरक संच पी डॅश याचा पूरक संच बरोबर पी हे आहे की नाही ते तपासायचं आहे. तर आपल्याला इथे पी डॅश म्हणजे पूरक संच घेऊया. पी डॅश म्हणजे पूरक संचचे घटक हे पी या संचाचे जे घटक आहेत ते संच ते घटका वगळून, म्हणजे 1 3 7 व 10 हे 4 घटक वगळून यू मधील इतर सर्व घटक म्हणजेच 1 3 7 आणि 10 हे 4 जे पी चे घटक आहे हे पी डॅशचे म्हणजे पूरक संचाचे घटक नसतील. या आधीच्या आपण पूरक संचाच्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगितलेलं आहे. तर इथे बघा, हा 2 इथे, हा 1 इथे आहे, इथेही आहे, म्हणजे 1 हा घटक हा पी डॅशचा नसेल. म्हणजे जे जे पी मध्ये आहेत त्यांना सोडून बाकीचे इतर सर्व घटक, म्हणजे 2 येईल, त्याच्यानंतर 8 येईल, त्याच्यानंतर 9 येईल, त्याच्यानंतर 11 येईल व त्याच्यानंतर 12 येईल. पहा, कोणतेही घटक हे पी डॅश मध्ये रिपीट झालेले नाही आहे. आता आपण पी डॅशचा डॅश काढू, म्हणजे पी डॅशचा डॅश काढू, म्हणजे पी चा पूरक संच पी डॅश आणि पी डॅशचा डॅश म्हणजे पी डॅशचा पूरक संच. आता पी डॅशचा पूरक संच म्हणजे पी डॅश मध्ये जे घटक असतील ते घटक वगळून बाकीचे इतर यू मधील घटक, म्हणजे 2 8 9 11 आणि 12 या घटका व्यतिरिक्त बाकीचे इतर यू मधील घटक आपल्याला पी डॅश डॅश मध्ये लिहायचा आहे. तर 1 लिहू शकतो, 2 नाही लिहू शकत कारण 2 इथे आले आहे, म्हणून जे इथे आलेलं आहे ते लिहायचं नाही. 3 लिहू शकतो, त्याच्यानंतर 7 आपण इथे लिहू शकतो, त्याच्यानंतर 8 हा घटक इथे आल्यामुळे नाही लिहू शकत, त्याच्यानंतर 9 हा घटक इथे आल्यामुळे नाही लिहू शकत, त्याच्यानंतर आपण 10 इथे आहे, इथे नाही म्हणून 10 लिहू शकतो, त्याच्यानंतर 11 आणि 12 हे इथे आहे, इथे आहे, म्हणजे पी डॅश डॅशचे घटक आपण इथे संपलेले आहे. फक्त एक काम करायचं, पी डॅशचे पूरक संचाचे घटक आणि संचाचे घटक हे सारखे यायला नको. बघा, पी चे घटक आहे 1 3 7 10, पी डॅश याचे पूरक संच आहे 2 8 9 11 12, म्हणजे 1 3 7 10 हे इथे आलेले नाही आहे. त्याच्यामध्ये पी डॅशचा डॅश म्हणजे हा त्याचा पूरक संच, म्हणजे 2 8 9 11 12 या घटका व्यतिरिक्त बाकी इतर घटक यू मधील हे इथे यायला पाहिजे. तर आपण एक काम करूया, या पी ला 1 क्रमांक द्या, या पी ला पी डॅश डॅशच्या याला 2 क्रमांक द्या, व आता 1 व 2 याची निरीक्षण करा. 1 व 2 वरून आपल्याला काय भेटत आहे पहा. पी चा उजवी बाजू 1 3 7 10 आहे, पी डॅश डॅशची उजवी बाजू सुद्धा 1 3 7 10 आहे, म्हणजे हे उजवी बाजू सारखी आहे, त्याच्यामुळे डावी बाजू सुद्धा काय होणार, सारखी होणार, म्हणजे पी बरोबर पी डॅशचा डॅश हे सारखं होणार. म्हणजेच उजवी बाजू बरोबर डावी बाजू असेल, डावी बाजू बरोबर उजवी बाजू असेल तर उजवी बाजू बरोबर डावी बाजू होते, म्हणजेच पी डॅशचा डॅश बरोबर पी. आता जेव्हा आपण याचा पडताळा घेतला तर आपल्याला काय भेटलेला आहे, पडताळा हे सत्य आहे, हे भेटलेलं आहे, हे सत्य आहे, हे काय आहे, सत्य आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 दुसरा सोडवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 4 बघा,
वाचू. जर ए बरोबर 1 3 2 7 म्हणजे ए या संचाचे घटक 1 3 2 7 आहेत, तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहायचे आहे. बघा प्रश्न क्रमांक किती आहे 4 ची आपल्याला काय सोडवायची आहे उकल. इथे सराव संच, इथे इथे संच कोणता दिलेला आहे ए चे घटक काय आहेत, ए चे घटक लिहून घ्या. ए चे घटक आहेत 1 3 आणि 2 7. मग ए बरोबर काय येईल 1 3 2 7. आता या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहायचे, कोणतेही 3 उपसंच लिहायचे आहेत. समजा रिक्त संच हा कोणत्याही संचाचा उपसंच असतो, म्हणजे रिक्त संच हा याचा एक संच होईल. त्याच्यानंतर बघा एक याच्यात आहे म्हणजे हा एक असलेला घटक सुद्धा हा याचा उपसंच होईल. प्रत्येक वेगवेगळे घेतलं तर 4 हे 3, त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा प्रत्येकाला, त्यानंतर 2, त्याच्यानंतर 7. तर आपल्याला कोणतेही काय पाहिजे 3 पाहिजे, 1 2 3 हे 3 घ्या किंवा 1 2 3 अशा प्रकारे. तर पुन्हा आपल्याला असं 2 अंकी संख्यात घेईल 1 व 3 हा सुद्धा याचा उपसंच असू शकतो. त्याच्यानंतर 1 2 हा सुद्धा त्याचा उपसंच असू शकतो. त्याच्यानंतर 1 2 झाला, त्याच्यानंतर 1 7 हा सुद्धा त्याचा उपसंच असू शकतो. तर हा 2 अंकी झाला. त्याच्यानंतर 1 3 2 1 3 7 अशा प्रकारे आपण कोणताही, आणि स्वतः 1 3 2 7 1 3 2 7 हा सुद्धा स्वतःचाच उपसंच असू शकतो, कारण याचेही घटक हा ए आहे संच, याचे घटक आणि याचे घटक सारखे आहे, म्हणजे हा स्वतः संच स्वतःचाही उपसंच होऊ शकतो. तर आपल्याला कोणतेही 3 यापैकी लिहायचे आहे, तर कोणतेही 3 तुम्ही यापैकी लिहू शकता. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 4 सोडवलेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. बघा प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो, पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. व त्याच्यातला दुसरा पुन्हा एक प्रश्न आहे, प्रश्नच आहे हा, ते उकल प्रश्न क्रमांक 2. तर प्रश्न आहे पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच, एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच, आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच, बी हा भारतातील रहिवाशांचा संच, एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच. हा एक क्रमांक याला सोडवायचा आहे, आणि त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता संच हा विश्वसंच घेता येईल हे सोडवायचं आहे. तर आपण एक काम करूया, सरळ सरळ याची उकल तपासणी करूया. तर एक काम करू, उकलमध्ये आपण हे सरळ हे जे संच आहेत हे विधान लिहून टाकू. जसा पी हा पुण्यातील संच आहे, त्याच्यानंतर एम हा मध्य प्रदेशातील संच आहे, आय हा इंदोरमधील संच आहे. हे सर्व एका खाली एक लिहिलं. त्याच्यानंतर बघा याला आपण हे विधान आहे, याला असं रफमध्ये आपण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबर असं देऊ शकतो. आता बघा पहिला विधान आणि दुसरा विधान याची तपासणी करा. पी हा पुण्यातील रहिवासी संच आहे, एम हा मध्य प्रदेशातील रहिवासी संच आहे. पी चे घटक हे एम चे घटक आहेत का तपासा. पहा पुणा हा एक शहर आहे आणि ते महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्र भारतात आहे. मध्य प्रदेश हे एक राज्य आहे, म्हणजे मध्य प्रदेश आणि पुणे याचा काहीही संबंध नाही, म्हणून पी उपसंच यम शक्य नाही. त्याच्यानंतर पहिल्या विधानाला याच्याशी तपासणी करा. पुण्यातील रहिवाशाचा संच आणि दुसरा विधान आय मधील इंदोरमधील रहिवाशांचा संच. पुणा हे एक शहर आहे, इंदोर हे एक शहर आहे, हे दोनही वेगळे आहे, म्हणजे पुण्यातील रहिवासी आणि इंदोरमधील रहिवासी सारखे होऊ शकत नाही, म्हणजे हे सुद्धा वेगळं झालं. त्याच्यानंतर पहिला आणि चौथा तपासा. बघा पुण्यातील रहिवाशाचा संच आणि भारतातील रहिवाशाचा संच. बघा इथे तुम्हाला काय भेटते. पुण्यातील रहिवासी संच, पुणे हे एक शहर आहे व ते भारतात येते, आणि बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे, म्हणजे जेवढेही पुण्यातील लोक आहेत, पुणेकर आहेत, जे पुण्यात राहतात ते सर्व भारतात राहतात. म्हणजे आपल्याला पहिला भेटेल पी उपसंच बी, हे सत्य आहे. हा एक घटक उपघटक भेटेल. त्याच्यानंतर पी ला आपण 4 याच्याशी तपासणी केली, आता 5 सोबत. पी हा पुण्यातील रहिवासी संच आहे, एच हा महाराष्ट्रातील रहिवासी संच आहे. पी पुणे हे शहर महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात, म्हणून पुण्यातील जेवढेही रहिवासी आहेत ते महाराष्ट्रात राहतात, म्हणून पी उपसंच यच होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक काम करूया, 2 ला 1 शी. एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच, पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच. मध्य प्रदेशात लोक पुण्यात
हा वेगळंच आहे, काही येणार नाही. मध्य प्रदेशातील लोक इंदोरमध्ये येईल का? कारण हे मध्य प्रदेश हे राज्य आहे आणि इंदोर हे शहर आहे. हे एम उपसंच आय येणार नाही. मध्य प्रदेशातील बी भारतातील रहिवासी संच आहे हे होऊ शकते, कारण मध्य प्रदेश हे एक राज्य आहे आणि ते भारतात येते, म्हणजे मध्य प्रदेशातील जे रहिवासी आहे ते सगळे हे भारतातील रहिवासी आहे, म्हणून यम उपसंच बी येऊ शकेल. यम उपसंच बी येऊ शकेल. त्याच्यानंतर आपण काय केलं पी पुण्यातील रहिवासी संच, सॉरी मध्य आपण कुठे पोहोचलेलो एम, हां मध्य प्रदेशातील भारतातील हा आला आत्ता एम. मध्य प्रदेशातील रहिवासी संच आणि महाराष्ट्रातील रहिवासी संच, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन राज्य आहे आणि वेगळे वेगळे राज्य आहे, म्हणून याचा काही संबंध नाही, उपसंच तर होणारच नाही. त्याच्यानंतर आपण तीनचा इंदोरमधील रहिवासी पुण्यातील रहिवासी होतील का? नाही, इंदोर वेगळा शहर, पुणे वेगळं शहर. इंदोरमधील रहिवासी हे मध्य प्रदेशातील रहिवासी होऊ शकतात, कारण इंदोर हे मध्य प्रदेश राज्यात येत आहे, म्हणजे आय उपसंच एम हे शक्य आहे. आय म्हणजे इंदोरमधील रहिवासी हे मध्य प्रदेशातील रहिवासी होऊ शकतात. त्याच्यानंतर इंदोरमधील रहिवासी हे भारतातील रहिवासी होऊ शकतात का? इंदोर हे एक शहर आहे आणि हे मध्य प्रदेश राज्यामध्ये येते आणि मध्य प्रदेश भारतात येते, म्हणजे आय उपसंच बी हेही शक्य आहे. त्याच्यानंतर इंदोरमधील रहिवासी हे महाराष्ट्रातील रहिवासी आहे का? नाही, शक्य नाही. त्याच्यानंतर आपण आता बी भारतातील रहिवासी संच पुण्यात आहे का? नाही, कारण भारत हा देश आहे आणि हे शहर आहे, याचाही संच येणार नाही. भारत हा याचाही संच येणार नाही, याचाही संच. आता महाराष्ट्रातला घेऊ. महाराष्ट्र पीशी पुण्यातील रहिवासी, महाराष्ट्रातील रहिवासी पुण्यातील रहिवासी आहे का? नाही, पुण्यातील रहिवासी महाराष्ट्रातील रहिवासी आहे, पण महाराष्ट्रातील रहिवासी पुण्यातील रहिवासी नाही, म्हणजे एच उपसंच पी येणार नाही. एच उपसंच यम येईल का? महाराष्ट्र आणि हे वेगवेगळे राज्य आहेत ते येणार नाही. एच उपसंच आय येईल का? इंदोरमधील हे येणार नाही. एच उपसंच बी येईल का? महाराष्ट्रातील रहिवासी आणि भारतातील रहिवाशात काय हे आहे? महाराष्ट्रातील रहिवासी हे भारतातील रहिवासी असू शकतात, कारण महाराष्ट्र हे राज्य आहे आणि भारत हे देश आहे, म्हणून शेवटचं एक उपसंच येईल एच उपसंच बी. अशा प्रकारे आपण प्रश्न सोडवला. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता संच विश्वसंच म्हणून घेता येईल? आता बघा, इथे सगळ्यात मोठा संच जो भारतातील रहिवाशाचा संच आहे त्याला आपण विश्वसंच म्हणून घेऊ शकतो, जो प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचा उकल आहे. खालीलपैकी कोणता संच विश्वसंच म्हणून घेऊ शकतो? तर संच कोणता? बी, भारतातील रहिवाशांचा संच हा विश्व संच म्हणून आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 5 सोडवलेला आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 वाचून घेऊया सुरुवातीला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 का म्हणते ते बघू. खालील काही संच दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल? पहिला दिलेला आहे ए बरोबर 5च्या पटीतील संख्याचा संच, बी बरोबर 7च्या पटीतील संख्यांचा संच, सी बरोबर 12च्या पटीतील संख्याचा संच. तर आपण प्रश्न क्रमांक कोणता सोडवणार आहोत आता? प्रश्न क्रमांक 6. तर इथे बघा काय येईल सुरुवातीला, याचे विश्वसंच कोणते? पहिला आपण एक काम करू, नैसर्गिक संख्यांचा संच घेऊ. n बरोबर नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहे? 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतापर्यंत. हे झाले नैसर्गिक संख्यांचा संच. त्याच्यानंतर पूर्ण संख्यांचा संच घेऊ. W पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्येचा संच म्हणजे 0 आणि नैसर्गिक संख्यांचा संच, 0 आणि n म्हणजे n मध्ये जेवढेही घटक आहेत ते सर्व घटक याचे घटक असतील, म्हणजे n च्या जागी काय येणार आता इथे? 1, 2, 3, 4, 5 कुठपर्यंत? तर अनंतापर्यंत. त्याच्यानंतर
पूर्णांक संख्याचा संच घेऊ, म्हणजे शून्य नैसर्गिक संख्या आणि त्याच्या विरोधातील, म्हणजे मायनस 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 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 चालले अनंतापर्यंत, म्हणजे मायनस अनंत ते धन अनंतापर्यंत हे झाला हे 3 संच. आता हे 3 संच, या 3 संचाचे विश्वसंच घेता येईल का ते तपासू. तर त्याच्यामधला पहिला काय आहे, संच ए घेतलेला आहे. संच ए मध्ये काय, 5च्या पटीतील संख्यांचा संच. तर हा कोणत्या कोणत्या 5च्या पटीतील, म्हणजे सर्वात पहिले 5 येणार. पटीतील म्हणजे 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट. 5ची पहिली पट आहे 5 1 5, 5च्या दुप्पट म्हणजे डबल 10, 5च्या 3 पट म्हणजे ट्रिपल 15, म्हणजे सरळ सरळ 5चा पाळा आहे. 5 5 5 10 5 3 15, 5 24, 5 5 25, हे कुठपर्यंत तर अनंतापर्यंत. त्याच्यानंतर संच बी, 7च्या पाड्यातील संख्यांचा संच. तर बी बरोबर आपण 7चा पाडा लिहूया इथे अनंतापर्यंत. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 728 डॅश 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 डॅश. कारण पहा 7च्या पाड्यातील संख्यांचा संच कुठपर्यंत आहे ते दिलेले नाही, म्हणून हे अनंतापर्यंत. त्याच्यानंतर सी बरोबर, सीचे घटक काय आहे, 12च्या पटीतील संख्यांचा संच, म्हणजे 12 12 2 24, 36, अशा प्रकारे समोर समोर समोर. आता तुम्ही इथे बघा, हा जो एचे घटक आहे 5 10 15 20, हे या तीनपैकी कोणत्या याच्यात आहे. 5 10 इथे 15 येईल, 5 येईल आहे, 10 सुद्धा येईल. म्हणजे एचे जेवढेही घटक आहे हे एनचे घटक आहे, एचे जेवढेही घटक आहे हे डब्ल्यूचे घटक आहे, एचे जेवढेही घटक आहे हे सुद्धा आयचे घटक आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या पण पटीतील संख्या आहे, म्हणजे हे सगळे नैसर्गिक संख्याचा घटक आहे. त्याच्यानंतर डब्ल्यू म्हणजे याच्याचे सुद्धा घटक आहे आणि याचे सुद्धा घटक आहे, म्हणजे हे सर्व ए बी व सी संच ए, संच बी व संच कोणते, संच सी, हे कोणते कोणाचे घटक असतील. एन म्हणजे नैसर्गिक संख्याचे घटक, डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्याचे घटक, आणि आय म्हणजे या पूर्णांक संख्येचे घटक असल्यामुळे हे संच ए, संच बी व संच सी हे या तीनही संचाचे उपसंच आहे, कारण या सगळ्यांचे घटक हे तिथे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आपण दुसरा घेऊया. दुसरा काय म्हणते, पी बरोबर 4च्या पटीतील पूर्णांकाचा संच आणि टी बरोबर सर्व समवर्गांचा संच. हेच इथे 2 क्रमांक घेऊ. 4च्या पटीतील पी बरोबर 4च्या पटीतील म्हणजे 4चा फराळ सरळ सरळ, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16 डॅश 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 अनंतापर्यंत. त्याच्यानंतर जो टी संच आहे सर्व समवर्ग संख्यांचा संच म्हटलेला आहे, म्हणजे टी बरोबर समवर्ग संख्या कोणती, पहिली समसंख्या कोणती ते लक्षात घ्या. 2 4 6 8 10 या सगळ्या कोणत्या संख्या समसंख्या, यांचा वर्गसंख्या म्हणजे 2चा वर्ग 4 समसंख्या. त्याच्यानंतरची समसंख्या 4 आहे, त्याचा वर्ग 4 4 16, 4 4 16 4 पंचे सॉरी 4 पंचे नाही. त्याच्यानंतरची समसंख्या आहे 2 4 6 6 6 36. त्याच्यानंतरची समसंख्या आहे 2 4 6 झाले, 6चा 2चा वर्ग समसंख्येचा वर्ग, त्याचा 4चा वर्ग समसंख्येचा वर्ग, 4 4 16 बे 1 बे बे 2 4, 4 4 16, 6 6 36. त्याच्यानंतर 6 नंतरची समसंख्या 8 8 8 64. तर अशा प्रकारे हे समोर 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 अनंतापर्यंत चालले जाईल. तर हेच तसंच आहे बघा, पीचे जेवढे घटक आहे 4च्या पटीतील आहे, म्हणजे सगळ्या नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे एनचे घटक आहे, ते डब्ल्यूचे सुद्धा घटक येत आहेत आणि आयचे सुद्धा घटक येत आहे. डब्ल्यूचे सुद्धा घटक येत आहे, वायचे सुद्धा घटक येत आहे, आणि हे 4च्या पटीतील ज्या संख्या आहेत ते सुद्धा हे नैसर्गिक संख्याचा घटक, म्हणजे याचेही घटक येत आहे, याचेही घटक येत आहे, याचेही घटक येत आहे. म्हणून पीचे जेवढेही घटक आहे संच पी व संच कोणता, व संच टी चे जेवढेही घटक आहेत हे कोणाचे घटक आहेत, हे सगळे कोणाचे घटक आहे, एन डब्ल्यू आय याचे घटक आहे. म्हणून पी उपसंच एन
डब्ल्यू आय आणि हे सुद्धा टी उपसंच हे कोणाचे उपसंच आहे, एन डब्ल्यू आयचे उपसंच आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 6 आपण सोडवू शकतो. तर याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया. हा छोटासाच प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. याला आपल्याला सोडवलं की आपलं जे 1.3 आहे ते पूर्ण होणार आहे. आता इथे लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 7 एकदम पटकन आपण सोडवून टाकूया. प्रश्न क्रमांक कोणता आहे, प्रश्न क्रमांक, याला थोडं पुसून घ्यावं लागेल छानपैकी. प्रश्न क्रमांक 7 ची उकल इथे दिलेलं काय आहे ते सुरुवातीला वाचून टाकू. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. गणितातील 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच मानला तर ए चा पूरक संच लिहा. म्हणजे हा जो ए संच घेतला हा 50% व त्याच्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए घेतला. तर इथे दिलेलं काय आहे की यूला आपण कोणता संच मानू, विश्वसंच मानू आणि वर्गातील सर्व विद्यार्थी, म्हणजे इथे यू बरोबर काय येईल, वर्गातील सर्व विद्यार्थी आला विरपी कंस म्हणजे विश्वसंचात वर्गातील सर्व विद्यार्थी आले. त्याच्यानंतर ए हे संच कशासाठी घेतला आहे म्हटलेलं आहे, इथेच दिलेला आहे बघा प्रश्नामध्येच. गणितात किती टक्के, 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क गुण मिळणारे विद्यार्थी हा झाला त्याचा संच. मग आता ए डॅश म्हणजे याचा पूरक संच 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण एवढे विद्यार्थी या पूरक संचात येणार नाही, बाकी सर्व विद्यार्थी या संचामध्ये येणार. म्हणजे 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी वगळून बाकी सर्व वर्गातील विद्यार्थी याच्यामध्ये येणार. म्हणजेच ए डॅश मध्ये काय येणार, 50% गुण पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच होईल. मिळवणारे विद्यार्थी बघा. तर ए मध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी आले. म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ते ए डॅशचे घटक नको, म्हणजे हे जे आलेले आहेत त्यांना वगळून बाकीचे सर्व घटक असतील ते ए डॅशचे घटक असतील. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 7 सोडवलेला आहे व सराव संच 1.3 पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आपण समोरचं व्हिडिओ क्रमांक 9 मध्ये बाकीचे इतर घटक आपण त्याच्यात टाकूया. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.